तर साधारणतः 3 वाजले आता ट्रेक करायला चालू करतोय आम्ही आता इथून. दोन्ही बाजूला अशी घनदाट झाड आहेत. खतरनाक जसं वर जायचं तसं ट्रेक इंटरेस्टिंग होत चाललाय. लाईफ कॅन बी अनप्रिडिक्टेबल. तर आज पुण्याला पबला म्हणून जायला आलतो की चांगले शूज घालून, पण त्यानंतर आमचा प्लॅन असा ठरला की आता तोरणा किल्ल्यावर निघालो. रात्री 11:30 वाजता आता निघालो तोरणा किल्ल्याकडे शूज घालून. रात्रीच्या 2:07 झाले. इथून तोरणा किल्ला 30 किलोमीटर आहे. तर आत्ता काहीतरी 2:20 झालेत. मला तर थंडी वाजत होती म्हणून मी बॅगेतला काढून अजून टी शर्ट घातला ह्याच्यावरती. तरी पण थंडी वाजते अजून. खूप थंडी आहे इथं सध्या. इथं साधारणतः 3 वाजता आता ट्रेक करायला चालू करतो आम्ही आता इथून. इकडे तोरणा किल्ल्याचं पार्किंग आहे इथे पॅन पार्कसाठी गाडी थांबू शकतो आपण. आणि आता आम्ही ट्रेक सुरू केलं. तर असं बॅटरी घेऊन नाहीतर मोबाईलच्या टॉर्चवरती चाललो आहे आम्ही आता रात्रीचे. ते नशीब पोरांनी टॉर्च घेऊन आलेच. एकदम खडा चढ आहे स्टार्टिंगलाच. वरती कसं काय माहित आता. दोन्ही बाजूला अशी घनदाट झाड आहेत. डोक्याच्या वरपर्यंत जाते ही सगळी. असं वाटतं निघाले चालत आम्ही. जेव्हा असा अखंड खडा चढ आहे तर कॅमेरा दिसत नसेल. खडा चढ आहे एकदम. खतरनाक जसं वर जायचं तसं ट्रेक इंटरेस्टिंग होत चाललाय. असं एकदम खडा चढ आहे. तर आता 4:30 झालेत डॉट. आम्ही 3 वाजता तोरणा किल्ला चढायला चालू केलेला. तर आता आम्ही बरोबर तोरणा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोर पोचलोय. खूप कठीण ट्रेक होता. बरंच रिॲक्शन एकदम मस्त. भरतला बोलाय शब्द नाही आता. 6 वाजलेत. 6:25 सूर्योदय होणार आहे. ते बघायचं जर माझ्याकडे निघालं आहे. साडेसहा वाजले आता. जस्ट सनराईज झाले माझ्या.
असं वाटतं आता ढगाच्या वरती आहे. तर आता निघालो अजून एका माझ्याकडे. आता आम्ही चूल पेटवलंय. तर मॅगीच सामान आहे. थोडं मॅगी बनवू आम्ही आता. मॅगी आणि चहा. मॅगी करताना आकाश खूप मेहनत घ्यायची चालली मॅगीसाठी. पाणी कमी पडले मॅगीत. पाणी कमी पडलंय. तिकडं मॅगी होसोबत आम्ही छोटा छोटा अल्पपरा करायला लागलो. इथं मला विशेष फोटोग्राफी चालल्या. पैसा वसूल. मस्त मॅगी तयार आहे आता आमची. बघ कशी लागते आता. त्या मित्रासोबत बसलाय आता. पण त्या मित्राला विशूच्या खिशात काय हवनात झाले. विशू दिना झाला. विशू दे ना त्याला काय पाहिजे ते रुसले बघ विशूच्यावर आता. ते जोपर्यंत तू देत नस तोपर्यंत जात नाही ते बघ की त्याला ते खायला काहीतरी.
आता तुझ्यावर काढतो स्माइल प्लीज. झुंजार माझ्या झाला इथून एक बाहेर रस्ता आहे. परत आपल्याला पथप्रदर्शन करत असताना गेले बरंच महाराज डायरेक्ट घुसशील का? इथून खाली भरपूर कसरत आहे. मग दाखव जरा. आणि तेवढ्याच्या वाटेतून जायचं आता आम्हाला. इथून बाहेर इथनं असं खाली उतरून जायचं रोडच्या साह्याने. इथून खाली उतरायचं म्हणजे खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे हा. एकदम जपून जपून पावलं ठेवायला लागतात. अजून खूप खाली त्यावरची दोरी नीट करा आधी. दोरी व्यवस्थित कर. तर आता आम्ही झुंजार माचीकडे चाललोय. तर आपण झुंजार माचीजवळ पोहोचलेलो आहे आता. इथून वरती जाऊन व्ह्यू बघू इथून. तर इथून असं वरती आलं ना की संपूर्ण तोरणा किल्ला इथून दिसतो ते शेवटच्या टोकापर्यंत. आपण खरं रिअल ट्रिक केलाय बरं का. लाईव्ह रिव्ह्यू. महाराज सरळ तर आता मी झुंजार माचीवरून वरती निघालोय. तर साधारणतः 4:30 पर्यंत पोहोचलो आम्ही इथे. 9:30 वाजलेत. एवढं सगळं फिरून थोडीफार एक माची आणि मॅगी करून झालेलं आमची. अजून भरपूर फिरायला तिथे एक महादेवाचं मंदिर आहे आणि त्या साईडला तिथे मेंगाई देवीचं मंदिर आहे तिथे एक. आम्ही आता कोकण दरवाजा निघालोय. तर आता आम्ही कोकण दरवाजाजवळ पोहोचलोय. दरवाजातून बाहेर गेल्या गेल्या विशूचे रिॲक्शन असे होते काहीतरी जबरदस्त बघितलं त्यांना. तर मगाशीपर्यंत आम्हाला वाटत होतं की या बुरुजापर्यंत
किल्ला आहे, पण इथं आल्यावर कळालं की किल्ला अजून खूप मोठा आहे. तो तिकडच्या टोकापर्यंत किल्ला असतो. तो तटबंदी दिसते इथं. तर असा हा तोरणा किल्ला. आता आम्ही किल्ला उतरायला लागलो आता इथं खाली. मस्त नजारा तर काय बोलू नका. तर आता आम्ही तोरणा किल्ला उतरतोय, पण आम्ही रात्री ट्रेक करायला चालू केला त्यामुळे आम्हाला काही गर्दी लागली नाही. आता भरपूर क्राऊड आहे विकेंडचा. भरपूर म्हणजे खाली उतरायला आणि वर चढायला लाईनीत असं थांबावं लागते वेटिंग केला, एवढी गर्दी आहे सध्या. सो रेकमेंडेड हे आहे की रात्रीच्या ट्रेकला बरेच 4 शब्द आहे का. रात्री आले तर एकदम दम पण लागत नाही, ऊन पण लागत नाही आणि फास्ट होतो ट्रेक. 1-1.5 तासात वरती येतो आपण. तेवढं ट्रेक फास्ट होतो रात्री आल्यावर. डेला कसं ऊन पण लागतं. बाकी काही नाही. अशी जाताना भरपूर गर्दी लागते आम्हाला, भरपूर लोक येतात. तर आता गड उतरताना आम्हाला एक युट्यूब फॅमिलीचे एक युट्यूब ब्लॉगर भेटलेत आम्हाला. आता दादा काय तुमच्या चॅनलचं नाव काय म्हणता? श्रेयस ऑन कॅमेरा. श्रेयस ऑन कॅमेराला सबस्क्राईब करा दादा. आणि यांच्या तुमचं नाव काय? जयपाल पवार. जयपाल पवार दादांच्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. खूप प्रेम दाखवा. थँक्यू व्हायरल करून टाका. व्हायरल करा बाबा. गरज आहे आम्हाला व्हायरल व्हायची. जुन्या पुढे झाले, आम्ही मागे चाललोय. म्हणून आम्ही जेवढं होतं तेवढं ट्राय करतोय. आमच्या हिशोबाने जेवढे व्हिडिओ टाका तुम्ही पण ट्राय करा, आम्ही पण ट्राय करतोय लोकांना दाखवण्याचं की काय कोणत्या गडावर काय माहिती आहे. आम्ही प्रॉपर दाखवतो सगळ्या गोष्टी. कुठून काय रोड चालू होत आहे आम्ही ते आता हळूहळू फायदा नाही ना. जे खरं आहे ते हा ऍक्च्युली तेच आहे. आम्ही प्रॉपर ट्राय करतो की कुठून निघाले, कोणत्या गावातून. आम्ही हळूहळू ट्राय करतो. आमचे 4-5 व्हिडिओ नाही प्रॉपर नाही, आपण ह्या प्रॉपर जागा मी ह्या गावातून निघालो, मग ह्या रूटने ह्या जागेवर या असं दाखवलंय आम्ही. माहिती पाहिजे ना की रूट कोणता आहे, कारण आम्हालाच माहिती नव्हतं. आम्ही रात्री सर्च केलं ना रूट, ऍक्च्युली आम्हाला पण माहिती नव्हतं की कुठून जायचं. आम्ही थोडं सर्च केलं मग तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. तुम्हाला पण भेटून छान वाटतं. चला सकाळी काही दिसला नाही, पण आता उतरताना दिसतोय आता तोरणा किल्ला. खडा चढा एकदम खडा चढा, खंड खडा चढा. तर आता बरोबर 4:30 झाले आहेत आणि आता आम्ही जस्ट तोरणा किल्ल्याच्या दरवाजाजवळ आहे. इथं दिसत नाही आता मागं पण आहे दरवाजा मागे आहे तिथं. बॅगा वगैरे पॅक करून निघालो होता आम्ही ट्रेकिंगसाठी. अच्छा ए कर की खाली काय करायला लागलाय? अरे नको.